सो वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम, व्हेरी गुड टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आज आपण सुपर पोजिशन ऑफ वेव्हचं वन शॉट लेक्चर बघणार आहोत. येस, जस्ट 1 मिनिट. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुपर पोजिशन ऑफ वेव्हचं वन शॉट लेक्चर बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण स्टार्टिंग पासून सुरुवात करूया. बघा, सुपर पोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर काय असतं सुपर पोजिशन ऑफ वेव्ह? दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ द वेव्ह असतं. काय असतं सुपर पोजिशन ऑफ वेव्ह? दोन वेव्हचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन असतं किंवा दोन वेव्हचं त्या ठिकाणी कंपोजिशन असतं, बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल दॅट इज द इंटरफरन्स ऑफ द टू वेव्ह. दोन वेव्हचा जो इंटरफरन्स असतो, जे कंपोजिशन असतं किंवा जे कॉम्बिनेशन असतं, त्यालाच आपण जे मिक्सिंग असतं त्यालाच आपण सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह म्हणत असतो. तर या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर इझी आहे. या चॅप्टरवर या ठिकाणी खूप इझी एमसीक्यू एमएसटी सीईटी मध्ये विचारतात. प्रत्येक वर्षी देखील या ठिकाणी एमएसटी सीईटी मध्ये या चॅप्टर वरून खूप इझी एमसीक्यू विचारलेले आहेत, ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला क्वेश्चन आहे वेव्ह मोशन म्हणजे काय. एकदम सिंपल आहे. मोशन म्हणजे त्या ठिकाणी काही ना काही डिस्प्लेसमेंट होणे, त्याला आपण मोशन म्हणत असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, अ पिरियॉडिक ऑर ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. एखादा पिरियॉडिक म्हणजे त्याला आपण काय म्हणूया, रिपीट एका स्पेसिफिक टाइम नंतर रिपीट होणे, याला म्हणायचं पिरियॉडिक. आणि ऑसिलेटरी म्हणजे काय, एखाद्या मेन पोझिशन भोवती फिरणे, याला म्हणायचं ऑसिलेटरी. बरोबर आहे. म्हणजे एखादा पिरियॉडिक किंवा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे जो की या ठिकाणी एखाद्या मीडियम मधून ट्रॅव्हल होतोय, एका प्लेस वरून दुसऱ्या प्लेसवर ट्रॅव्हल होतंय, त्याची काही ना काही स्पीड असेल तर याला काय म्हणायचं, दॅट इज द, याला वेव्ह मोशन म्हणायचं. चला ठीक आहे, आय होप सर्वांना समजलं असेल. ओके, व्हॉट इज द वेव्ह मोशन? बघा, अ पिरियॉडिक ऑर ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स इन अ मीडियम फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस विथ अ फायनाइट स्पीड इज कॉल्ड एज द वेव्ह मोशन. आता त्याच्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे वेव्ह पल्स. वेव्ह पल्स म्हणजे काय असतं? A disturbance caused locally for a short duration of time. एखादा डिस्टर्बन्स राजांनो या ठिकाणी कमीत कमी वेळेसाठी त्या ठिकाणी उत्पन्न झाला असेल, तयार झाला असेल, तर त्या ठिकाणी त्या डिस्टर्बन्सला काय म्हणायचं, वेव्ह पल्स म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? वेव्ह पल्स म्हणायचं. म्हणजे एखादा जो डिस्टर्बन्स आहे तो लोकली त्या ठिकाणी कॉज झालेला आहे, तयार झालेला आहे, पण किती वेळासाठी? शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी, 2 सेकंदासाठी, 3 सेकंदासाठी, तर त्याला काय म्हणायचं, वेव्ह पल्स म्हणायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता कॉमन प्रॉपर्टीज ऑफ द वेव्ह. वेव्हच्या काय काय प्रॉपर्टी आहेत हे आपल्याला बघायचंय. याच्यामध्ये पिरियड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, वेलोसिटी आहे, अँप्लिट्यूड आहे आणि वेव्हलेंथ आहे. तर आता आपण वन बाय वन बघणार आहोत. तर या ठिकाणी पिरियड म्हणजे काय असतं बघा. पिरियड म्हणजे त्याला आपण कॅपिटल लेटर टी ने इंडिकेट करत असतो. रोटेशनल डायनामिक्स मध्ये पण आपण बघितलेलं आहे. द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट अ वन व्हायब्रेशन. त्या वेव्हचं एक व्हायब्रेशन होण्यासाठी किती टाइम लागतो, याला आपण पिरियड म्हणतो. इज कॉल्ड एज द पिरियड ऑफ द वेव्ह म्हणतो. त्याचा एसआय युनिट सेकंद आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड म्हणा, इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी म्हणा, किंवा द नंबर ऑफ व्हायब्रेशन परफॉर्म बाय द पार्टिकल इन युनिट टाइम. बरोबर आहे. द नंबर ऑफ व्हायब्रेशन परफॉर्म बाय द पार्टिकल. तर एखाद्या पार्टिकलनं नंबर ऑफ व्हायब्रेशन किती परफॉर्म केलेले आहेत एका युनिट टाइम मध्ये, त्याला आपण काय म्हणतो राजांनो? फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि फ्रिक्वेन्सीला आपण कशामध्ये इंडिकेट करतो रे? त्याला आपण एन लेटरने इंडिकेट करतो, पण त्याचं एसआय युनिट काय आहे? हर्ट्झ हे त्याचं एसआय युनिट आहे. त्याच्यानंतर वेलोसिटी म्हणजे काय? वेलोसिटी म्हणजे जनरली फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम किंवा डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टाइम. मग या ठिकाणी एका वेव्हनं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे पर युनिट टाइम, यालाच आपण वेलोसिटी ऑफ द वेव्ह म्हणतो. म्हणजे काय येईल? द डिस्टन्स कव्हर्ड बाय द वेव्ह पर युनिट टाइम इज कॉल्ड एज द वेलोसिटी ऑफ द वेव्ह. आणि त्याला आपण मीटर पर सेकंड मध्ये मेजर करतो. चला, अँप्लिट्यूड काय असतं? अँप्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं. आता या ठिकाणी बघा, एक वेव्ह आहे बघा, इकडे दिसते सर्वांना, अशा पद्धतीने या ठिकाणी जात आहे. बट आता या ठिकाणी जे ब्लॅक कलरचं जे डबल एरो दिसतंय, तर त्या ठिकाणी ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. मेन पोझिशन पासून ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, तर त्या मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण अँप्लिट्यूड म्हणतो. मग अँप्लिट्यूडची डेफिनेशन काय? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म बाय द पार्टिकल फ्रॉम इट्स मेन पोझिशन. मेन पोझिशन पासून त्यांनी जे मॅक्झिमम डिस्टन्स डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलंय, त्यालाच आपण अँप्लिट्यूड म्हणतो. त्याला आपण कॅपिटल लेटर ए न इंडिकेट करतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अँप्लिट्यूड म्हणलं की कॅपिटल लेटर ए. आता वेव्हलेंथ काय असतं राजांनो? वेव्हलेंथ म्हणजे अरे एकदम सोपं आहे. एका वेव्हची लेंथ, मला सांगा, एक वेव्ह म्हणजे काय? एक क्रस्ट, एक ट्रफ, बरोबर आहे. याची जी या ठिकाणी लेंथ असते त्याला तुम्ही वेव्हलेंथ म्हणता.
किंवा याला तुम्ही डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह क्रस्ट देखील म्हणू शकता. दोन सक्सेसिव्ह, अरे जो वर आलेला पार्ट आहे त्याला आपण क्रेस्ट म्हणतो. मग दोन सक्सेसिव्ह क्रेस्ट मधलं जे डिस्टन्स असतं त्याला आपण काय म्हणतो रे? दॅट इज द वेव्हलेंथ म्हणतो आणि त्याला आपण लॅम्बडा लेटरने इंडिकेट करतो. किंवा दोन सक्सेसिव्ह ट्रफ मधलं जे डिस्टन्स असतं ते पण इक्वल टू वेव्हलेंथ असतं, त्याला पण आपण या ठिकाणी लॅम्बडा लेटरने इंडिकेट करत असतो. आता युनिट काय आहे? एसआय युनिट. वेव्हलेंथचं एसआय युनिट मीटरच आहे. काय म्हणतोय? वेव्हलेंथचं एसआय युनिट मीटरच आहे, पण जनरली आपण अँगस्ट्रॉम युनिट मध्ये त्या ठिकाणी वेव्हलेंथ मेजर करत असतो. उदाहरणार्थ 4000 अँगस्ट्रॉम युनिट, 5000 अँगस्ट्रॉम युनिट, 6500, 6800, 7800 अँगस्ट्रॉम युनिट. म्हणजे अँगस्ट्रॉम युनिट काय असतं? एक शॉर्ट युनिट आहे वेव्हलेंथ मेजर करण्याचं. मग 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 मीटर. हे कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात ठेवायचं. कारण की जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करू तर त्या ठिकाणी वेव्हलेंथ ही तुम्हाला राजांनो अँगस्ट्रॉम युनिट मध्ये दिलेली असते, तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे. येस, याने लक्षामध्ये त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला मीटर मध्ये करायचंय. मग 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 मीटर लक्षात ठेवा. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻9 मीटर सर्वांना माहित आहे. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 येस मीटर येणार आहे. चला ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता मेन आपला चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की यार प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतं किंवा यालाच आपण काय म्हणतो रे? ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो. आता हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय आहे किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह काय आहे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा इकडं या ठिकाणी आपण दुपारी एक्सप्लेन करत होतो. तर एखादी वेव्ह जर समजा प्रोपगेट होत असेल आणि त्याचं जर समजा अँप्लिट्यूड चेंज होत नसेल, येथे लक्षामध्ये एखादी जर समजा या ठिकाणी यस वेव्ह जर समजा कंटिन्युअसली प्रोपोगेट होत असेल आणि त्याचं अँप्लिट्यूड चेंज होत नाहीये, म्हणजे अँप्लिट्यूड रिमेन्स कॉन्स्टंट असेल, डज नॉट चेंज विथ यस काय असेल दॅट इज द डज नॉट चेंज विदाउट चेंजिंग इट्स अँप्लिट्यूड इज कॉल्ड एज द दॅट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो. म्हणजे ज्या वेव्हचं अँप्लिट्यूड चेंज होत नाही. आता उदाहरणार्थ ही वेव्ह आहे, इथं अँप्लिट्यूड काय आहे? दॅट इज द कॅपिटल ए आहे. इथं अँप्लिट्यूड काय आहे? कॅपिटल ए आहे आणि इथं पण अँप्लिट्यूड काय आहे? कॅपिटल ए आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा वेव्ह ही ट्रॅव्हल होत असते इथून लेफ्ट हँड साइड पासून हा बघा इकडं लेफ्ट हँड साइड पासून तर राईट हँड साइड पर्यंत वेव्ह ट्रॅव्हल झालेली आहे, पण या ठिकाणी याचं अँप्लिट्यूड चेंज झालं का? नाहीये. इथं लक्षामध्ये मग या ठिकाणी दॅट इज द बघा आता याचं अँप्लिट्यूड चेंज झालं. पहिल्यांदा अँप्लिट्यूड जास्त होतं, नंतर कमी कमी होऊन या ठिकाणी झिरो झालेला आहे. बरोबर आहे. किंवा एखादी वेव्ह अशी असते दॅट इज द बघा अँप्लिट्यूड कमी जास्त असतं, पहिल्यांदा जास्त असतं, नंतर कमी असतं, नंतर डबल जास्त असतं, नंतर कमी असतं. तर अशा टाईपच्या वेव्हला ट्रॅव्हलिंग वेव्ह किंवा प्रोग्रेसिव्ह म्हणायचं का रे? बिलकुल नाहीये. कशा टाईपच्या वेव्हला म्हणायचं? ज्या वेव्हचं अँप्लिट्यूड चेंज होत नाहीये. अशा टाईपच्या वेव्हला कशा टाईपच्या? अशा टाईपच्या वेव्हला काय म्हणायचं? दॅट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा त्यालाच आपण राजांनो काय म्हणतो? ट्रॅव्हलिंग म्हणतो. ओके, दॅट इज द ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो. चला ठीक आहे, सर्वांना या ठिकाणी डेफिनेशन समजली असेल आय होप. बघा इकडे डेफिनेशन काय दिली? अ वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ मीडियम इन द सेम डायरेक्शन विदाउट चेंजिंग इट्स अँप्लिट्यूड इज कॉल्ड एज आपण त्याला काय म्हणतो? प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. चला नेक्स्ट बघा या ठिकाणी आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह, बरोबर आहे, किंवा प्रॉपर्टीज ऑफ द ट्रॅव्हलिंग वेव्ह. या ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणा, याच्या प्रॉपर्टी काय काय आहेत हे आपल्याला बघावं लागेल ना. यस, मग याच्या आता प्रॉपर्टी काय आहेत हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा मग या ठिकाणी पहिली प्रॉपर्टी आहे इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. तर या ठिकाणी जेव्हा पार्टिकल व्हायब्रेट होत असतात तर इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. तर या ठिकाणी सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन प्रत्येक पार्टिकल मध्ये पाहायला भेटतं. असं नाही की समजा क्रस्ट एकामध्ये आहे आणि एकामध्ये कॉम्प्रेशन होते. नाही, क्रस्ट तर क्रस्टच येईल आणि कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन तर कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शनच येईल. बरोबर आहे. म्हणजे इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. तर त्या ठिकाणी प्रत्येकाला या ठिकाणी सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन हे काय होतं? महसूस होतं, ते जाणवतं. क्रस्ट असेल तर प्रत्येक ठिकाणी क्रस्टच फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर बघा ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स इन अ मीडियम हॅव द सेम अँप्लिट्यूड. जेवढी पार्टिकल आहेत तर त्याचा अँप्लिट्यूड सेम असतं, फ्रिक्वेन्सी सेम असते आणि टाइम पिरियड सेम असतो. अँप्लिट्यूड म्हणलं की कॅपिटल ए, फ्रिक्वेन्सी म्हणलं की एन आणि टाइम पिरियड म्हणलं की कॅपिटल टी. पाठच करा. त्याच्यानंतर बघा द फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. तर या ठिकाणी जेव्हा प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी ट्रॅव्हल होत असते तर त्या ठिकाणी जो फेज आहे, फेज म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? अँगल म्हणतो. मग या ठिकाणी जो अँगल आहे तो या ठिकाणी पार्टिकल टू पार्टिकल काय व्हायलाय? चेंज व्हायलाय. दिस इज ऑल्सो प्रॉपर्टी ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर द ट्रॅव्हलिंग वेव्ह. नेक्स्ट बघा द पार्टिकल अटेन्स मॅक्सिमम वेलोसिटी व्हेन दे पास थ्रू अबाउट देअर मेन पोझिशन. आता हे आपण पुढे पण बघणार आहोत. ओके, जेव्हा पार्टिकल त्याची मेन पोझिशन स्टार्ट करतोय तर त्या ठिकाणी काय होते? त्याची वेलोसिटी मॅक्सिमम असते.
बघा, द पार्टिकल अटेन्स मॅक्सिमम वेलोसिटी व्हेन दे पास थ्रू अबाउट देअर मेन पोझिशन. म्हणजे जेव्हा पार्टिकल हा अबाउट द मेन पोझिशन या ठिकाणी ट्रॅव्हल होत असेल तर मेन पोझिशनच्या जवळ त्याची जी वेलोसिटी असते ती काय असते, मॅक्सिमम असते. त्याच्यानंतर ड्युरिंग द प्रोपगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. तर या ठिकाणी ओनली एनर्जीचं ट्रान्सफर होतं, तर त्या ठिकाणी मॅटरचं ट्रान्सफर होत नाही. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द दॅट इज द स्टेशनरी वेव्ह म्हणा, किंवा यालाच तुम्ही काय म्हणता, नाही नाही, याला स्टेशनरी वेव्ह म्हणता येत नाही. येस, यालाच तुम्ही काय म्हणा, ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा, किंवा यालाच तुम्ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणू शकता. येस, ज्या वेव्हचा अँप्लिट्यूड चेंज होत नाहीये. आता या ठिकाणी बघा, या वेव्हचे दोन टाईप आहेत, ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणा. याचे दोन टाईप आहेत, एक आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरी आहे लॉंगिट्युडिनल वेव्ह. ओके, आता आपण या ठिकाणी वन बाय वन डिस्कस करणार आहोत. ओके, चला बघा, ट्रान्सव्हर्स वेव्ह काय असतं, म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन काय असतात, परपेंडिक्युलर असतात, दॅट इज द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. ओके, किंवा वेव्ह ही या ठिकाणी परपेंडिक्युलर असते, डायरेक्शन ऑफ द प्रोपगेशन ऑफ द वेव्ह. जस्ट 1 मिनिट. इथपर्यंतचा पाठ सर्वांना समजला का? येस, आता या ठिकाणी या प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन टाईप आहेत, ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल वेव्ह. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर बघा, आता ही जनरल इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायची. ही जनरल इक्वेशन खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे यार. बघा, जनरल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तर या ठिकाणी सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं या ठिकाणी जनरल इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन इज गिवन बाय. तर त्या ठिकाणी जनरल इक्वेशन काय येणार आहे, जे की या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शनला ट्रॅव्हल होणार आहे. ओके, तर इक्वेशन वाय बरोबर ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. हे इक्वेशन तुम्हाला पाठ करायचं. बरं, बघा इकडं, तर या ठिकाणी वाय बरोबर ए साइन मेन काय आहे मध्ये के एक्स मायनस ओमेगा टी. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शन असेल तर मध्ये निगेटिव्ह असतं, आणि निगेटिव्ह असेल तर मध्ये पॉझिटिव्ह असतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला या ठिकाणी काय होईल, प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल होईल सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, जनरल इक्वेशन दाखवायचं, वाय बरोबर ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. आता या इक्वेशन मध्ये राजांनो, ए काय असतं, अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह असतं, के काय असतं, वेव्ह नंबर असतो. येस, ओके. त्याच्यानंतर ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी माहित आहे, टी म्हणजे इन्स्टेंट ऑफ टाइम माहित आहे. ओके, तर या ठिकाणी या टर्म काय आहेत ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू बघा 2π अपॉन दॅट इज द लॅम्बडा असते. वेव्ह नंबरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, 2π ला लॅम्बडा डिवायडेशन करायचं. तुम्हाला या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे वेव्ह नंबर, के ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, नंतर ओमेगाची व्हॅल्यू माहित आहे 2π अपॉन कॅपिटल टी किंवा विच इज इक्वल टू 2πn. आता या जर व्हॅल्यू समजा आपण याच्यामध्ये पुट अप केल्या तर आपल्याला डिफरंट टाईपचे इक्वेशन भेटणार आहेत, जे की कामाचे आहेत. ओके, चला, तर या ठिकाणी बघा आता इक्वेशन कोणकोणते कामाचे आहेत. पहिला आहे y इक्वल्स टू ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. त्याच्यानंतर हे इक्वेशन आहे बघा, आपण काय केलं, ए साइन के एक्स मायनस ओमेगा टी. तर के च्या ठिकाणी 2π अपॉन लॅम्बडा पुट अप केला, आणि ओमेगाच्या ठिकाणी 2π अपॉन कॅपिटल टी पुट अप केले. तर या ठिकाणी 2π ला कॉमन घेतलं, y बरोबर ए साइन 2π इंटू एक्स मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी. त्याच्यानंतर बट 1 अपॉन टी म्हणजे 1 अपॉन कॅपिटल टी म्हणजे आपण शिकले दॅट इज द, आपण त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो, एन म्हणतो. चला ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण आता नेक्स्ट इक्वेशन आपण करणार आहोत, y इक्वल्स टू ए साइन 2π इंटू काय केलं, एक्स अपॉन लॅम्बडा मायनस, आता हे जे 1 अपॉन टी आहे, 1 अपॉन टी ला रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड म्हणजे एन असतं, फ्रिक्वेन्सी असते, तर एन पुट करू शकतो म्हणजे मायनस ऑफ एन टी येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आपण जर 2π अपॉन लॅम्बडा जर कॉमन घेतलं तर मध्ये काय होतं, एक्स मायनस लॅम्बडा टी अपॉन कॅपिटल टी, म्हणजे या ठिकाणी याला तुम्ही व्ही म्हणू शकता. म्हणजे y इक्वल्स टू ए साइन 2π अपॉन लॅम्बडा इंटू एक्स मायनस व्हीटी येतं, बरोबर आहे. आणि इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह अलॉंग द निगेटिव्ह डायरेक्शन असलं की ते पॉझिटिव्ह घ्यायचं, म्हणजे y इक्वल्स टू ए साइन के एक्स प्लस ओमेगा टी. चला ठीक आहे, सर्वांना इक्वेशन या ठिकाणी लक्षात आले असतील आय होप. बघा, 2-3 इक्वेशन आहेत, ते राजांना तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, सगळ्यात पहिलं इक्वेशन मी या ठिकाणी लिहितोय, जर समजा पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असतील तर y बरोबर ए साइन यस काय होतं, ओमेगा टी, किंवा या ठिकाणी के एक्स मायनस ओमेगा टी, के एक्स मायनस ओमेगा टी म्हणा, किंवा ओमेगा टी मायनस के एक्स म्हणा, एकच आहे. त्याच्यानंतर के ची व्हॅल्यू 2π अपॉन लॅम्बडा असते, आणि ओमेगाची 2π अपॉन कॅपिटल टी असते. म्हणजे या ठिकाणी जर
टू पाय जर कॉमन घेतलं ए साइन या ठिकाणी 2π इंटू अंडर रूट ऑफ येस काय तर मध्ये अंडर रूट ऑफ एक्स अपॉन लॅमडा मायनस स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी बरोबर आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे टू पायला कॉमन घेतलं म्हणजे के म्हणजे 2π अपॉन लॅमडा आहे आणि या ठिकाणी ओमेगा म्हणजे या ठिकाणी 2π इंटू 2π अपॉन कॅपिटल टी आहे. 1 अपॉन टी ला तुम्ही काय घेऊ शकता एन पुढे करू शकता म्हणजे या ठिकाणी बघा y इक्वल्स टू ए साइन 2π इंटू एक्स अपॉन लॅमडा मायनस 1 अपॉन टी ला एन पुढे करू शकता म्हणजे एन इंटू टी येणार आहे जे की या ठिकाणी बघा y इक्वल्स टू ए साइन 2π इंटू एक्स मायनस लॅमडा मायनस एन ऑफ टी बरोबर आहे लक्षात सर्वांच्या येस. त्याच्यानंतर शेवटची क्वेश्चन बघा y इक्वल्स टू ए साइन 2π अपॉन लॅमडा याला तुम्ही 2π अपॉन लॅमडा काय पुढे करू शकता येस के पुढे करू शकता के ची व्हॅल्यू काय 2π अपॉन लॅमडाच आहे म्हणजे याला तुम्ही के पुढे करू शकता किंवा असं राहता y इक्वल्स टू ए साइन 2π अपॉन लॅमडा इंटू एक्स मायनस vt आणि त्याच्यानंतर जर समजा इक्वेशन जर पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला असेल तर या ठिकाणी निगेटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह घ्यायचं म्हणजे काय येईल y इक्वल्स टू ए साइन kx प्लस ओमेगा टी. आता सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे काय बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणजे इंटरफरन्स बीट स्टेशनरी वेव्ह साऊंड वेव्ह लाईट वेव्ह अँड द वेव्हज ऑन द स्ट्रिंग याला आपण काय म्हणतो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणतो. जेव्हा दोन वेव्हचं या ठिकाणी मिक्सअप होतं तर त्या ठिकाणी येस बीट फॉर्मेशन होतं का स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन होतं का साऊंड वेव्ह फॉर्मेशन होतं का लाईट वेव्ह फॉर्मेशन होतं का बरोबर आहे किंवा वेव्ह ऑन द स्ट्रिंग आहे का येस इंटरफरन्स आहे का तर त्या ठिकाणी येस इथे लक्षामध्ये सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये इंटरफरन्स होऊ शकतो बीट फॉर्मेशन होऊ शकतं स्टेशनरी वेव्ह बनते साऊंड वेव्ह बनते लाईट वेव्ह बनते आणि वेव्हज ऑन द स्ट्रिंग बनते. ओके आता याच्यानंतर बघा दॅट इज द डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. या ठिकाणी सुपरपोजिशन ऑफ वेव्हचं या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवटचं डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं आहे तर कोणतं आहे बघा सर्वात शेवटचं डेरिव्हेशन या ठिकाणी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह साठी कंडिशन फॉर मॅक्सिमम एम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 cos phi प्लस a2 स्क्वेअर. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काही कंडिशन्स वगैरे बघितल्या बरोबर आहे ज्या की आपण या ठिकाणी ऑसिलेशन चॅप्टर मध्ये पण बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा एक्सप्लेन द कंडिशन फॉर मॅक्सिमम अँड मिनिमम इंटेन्सिटी ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह तर या ठिकाणी इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड असतं येस येते लक्षामध्ये एक मिनिट इंटेन्सिटी काय असतं कंडिशन फॉर द मॅक्सिमम इंटेन्सिटी आणि मिनिमम इंटेन्सिटी ऑफ द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह I is directly proportional to square of amplitude असतं मग जर समजा phi equals to 0 असेल तर I max म्हणजे is directly proportional to काय असतं स्क्वेअर ऑफ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड असतं म्हणजे I max is directly proportional to a1 plus a2 चा स्क्वेअर असतं. मिनिमम कधी असतं जेव्हा फेज डिफरन्स हा 180 डिग्री असेल दोघांमध्ये ओके तर त्या ठिकाणी इंटेन्सिटी मिनिमम असते म्हणजे I मिनिमम is directly proportional to a मिनिमम म्हणजे a मिनिमम म्हणजे a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर कारण की त्याचा स्क्वेअर आहे ना एम्प्लिट्यूड स्क्वेअर आहे. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड मग एम्प्लिट्यूड स्क्वेअर असल्यामुळे a1 मायनस a2 बरोबर आहे मिनिमम मॅक्सिमम असलं की a1 प्लस a2 घ्या आणि मिनिमम असलं की a1 मायनस a2 ओके अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू तुम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. ओके फक्त एवढी गोष्ट लक्षात असू द्या दॅट इज द इंटेन्सिटी जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड आहे मग मॅक्सिमम म्हणलं की काय येणार आहे या ठिकाणी याला a1 प्लस a2 बरोबर आहे आणि त्याच्यानंतर मिनिमम म्हणजे काय येणार आहे इथं I मॅक्सिमम झाला I मिनिमम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू या ठिकाणी a1 मायनस a2 ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे म्हणजे मॅक्सिमम मिनिमम झालं याचं तुम्ही रेशो कधी फाइंड आउट करू शकता न्यूमेरिकल मध्ये आपण ते बघणार आहोत. ओके चला ठीक आहे ड्रॉप करतो मी हा आता स्टेशनरी वेव्ह म्हणजे काय असतं किंवा स्टँडिंग वेव्ह म्हणजे काय असतं बघा जर समजा या ठिकाणी बघा जर समजा आता रेड कलर मध्ये बघा ही या ठिकाणी वेव्ह जात आहे ती जर समजा या ठिकाणी बाउन्स बॅक झाली या पाथनं ओके काही ठिकाणी त्यांचं डिस्प्लेसमेंट काय झालंय जेव्हा ते सुपर इम्पोज होते जेव्हा त्यांचं काय होते सुपरपोजिशन होते
या दोन वेव्हचं, म्हणजे पहिली रेड वेव्ह गेलेली आहे, नंतर तीच वेव्ह ग्रीन वेव्ह म्हणून या ठिकाणी आलेली आहे. जेव्हा त्यांचं सुपरपोजिशन होते तर त्या ठिकाणी काही पॉईंट असे भेटतात ज्या ठिकाणी मिनिमम डिस्प्लेसमेंट भेटेल, त्याला आपण नोड म्हणतो. आणि काही पॉईंट असे भेटतात ज्या ठिकाणी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट होईल पार्टिकलचं, त्याला आपण काय म्हणतो, अँटी नोड म्हणतो. मग या ठिकाणी अँटी नोड म्हणजे या ठिकाणी मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आणि नोड म्हणजे या ठिकाणी मिनिमम डिस्प्लेसमेंट, असं लक्षात ठेवा. ओके, चला या ठिकाणी बघा, derive the expression for equation of stationary wave on a stretched string. तर या ठिकाणी याचं इक्वेशन काय राहणार, y equals to a sin 2 pi into nt minus x upon lambda किंवा x upon lambda minus nt. ओके, तर एक आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन, एक आहे निगेटिव्ह. तर याचं सुपरपोजिशन ऑफ वेव्ह केलं तर फायनल जो आपला फॉर्म्युला भेटलेला आहे दॅट इज द, बघा कोणता फॉर्म्युला भेटलेला आहे, येस, डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह, दॅट इज द सेकंड अँड द फर्स्ट नोड. नोड म्हणजे सर्वांना कळलं, स्टेशनरी वेव्ह म्हणजे कळलेली आहे सर्वांना. व्हॉट इज द स्टेशनरी वेव्ह, हो का, एक वेव्ह अशी जाते या ठिकाणी आणि ती जर समजा रिपीट या ठिकाणी अशी येत असेल तर या ठिकाणी काही पॉईंट मध्ये काय होतं, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फॉर्म होतं, ज्याला आपण काय म्हणतो, अँटी नोड म्हणतो. आणि काही ठिकाणी मिनिमम डिस्प्लेसमेंट या ठिकाणी फॉर्म करतो, त्याला आपण काय म्हणतो, नोड म्हणतो. नोड म्हणजे मिनिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट आणि अँटी नोड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटचा पॉईंट. मग या ठिकाणी आपल्याला काय डिस्कस करायचंय की जे बी समजा आपले बघा, जी बी या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या, म्हणजे बघा, कंडिशन फॉर द नोड, नोडची कंडिशन काय येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की नोडची कंडिशन आलेली आहे आणि या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन द सेकंड अँड द फर्स्ट नोड इज काय होणार आहे, या ठिकाणी λ/2 असणार आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन द यस टू सक्सेसिव्ह नोड किंवा टू सक्सेसिव्ह अँटी नोड काय येणार आहे, λ/2 येणार आहे. चला ठीक आहे, सर्वांना समजलंय. ओके, नेक्स्ट बघा आता कंडिशन फॉर अँटीनोड. कंडिशन फॉर अँटीनोड आपण बघितली या ठिकाणी, आणि डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट नोड आणि फर्स्ट अँटीनोड याच्यामध्ये डिस्टन्स λ/4 आहे, पण डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड किती आहे, λ/2. म्हणजे दोन सक्सेसिव्ह नोड घ्या त्यांच्यामध्ये डिस्टन्स λ/2 आणि दोन सक्सेसिव्ह अँटीनोड घ्या त्यांच्यामध्ये डिस्टन्स λ/2, पण डिस्टन्स बिटवीन द नोड आणि अँटीनोड यांच्यामध्ये डिस्टन्स λ/4 आहे, फर्स्ट नोड आणि फर्स्ट अँटीनोड. चला आलं लक्षामध्ये. ओके, आता या ठिकाणी बघा, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द स्टेशनरी वेव्ह. स्टेशनरी वेव्हच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, टू प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन. दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह या एकाच पाथनं गेल्या पाहिजेत बट अपोजिट डायरेक्शन गेल्या पाहिजेत. तर या ठिकाणी ट्रान्सव्हर्स स्टेशनरी वेव्ह आणि लॉंगिट्युडिनल स्टेशनरी वेव्ह. ट्रान्सव्हर्स आली इकडून आणि लॉंगिट्युडिनल गेली या ठिकाणी तिकडूनच येत असते, पण या ठिकाणी अपोजिट करून या ठिकाणी गेलेली आहे. तर काही ठिकाणी नोड फॉर्म झाले, काही ठिकाणी अँटीनोड फॉर्म झाले, यालाच आपण काय म्हणलं, दॅट इज द स्टेशनरी वेव्ह म्हणलं. मग दोन अँटीनोड मधला डिस्टन्स किती आहे, λ/2. दोन नोड मधला डिस्टन्स किती आहे, λ/2. अँटीनोड मधला λ/2, नोड मधला λ/2, आणि नोड आणि अँटीनोड मधला डिस्टन्स λ/4च आहे, ही फिक्स आहे. चला आता डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे ज्या वेव्हचा अँप्लिट्यूड कमी होत नाही, आणि स्टेशनरी वेव्ह म्हणजे या ठिकाणी एक अशी वेव्ह आहे ज्याचं की अँप्लिट्यूड काय होत असतं, म्हणजे दोन वेव्हचं सुपरपोजिशन आहे स्टेशनरी वेव्ह म्हणजे, आणि त्या ठिकाणी अँप्लिट्यूड काही ठिकाणी कमी असतं, काही ठिकाणी जास्त असतं. मिनिमम अँप्लिट्यूड आपण अँप्लिट्यूड म्हणतो आणि या ठिकाणी मॅक्झिमम अँप्लिट्यूडला सॉरी एक मिनिट बघा, डिस्टिंग्विश बिटवीन प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह, बरोबर आहे. तर प्रोग्रेसिव्ह वेव्हचं अँप्लिट्यूड सेम असतं आणि स्टेशनरी वेव्हचं अँप्लिट्यूड काय असतं, काही ठिकाणी मॅक्झिमम आहे त्याला आपण अँप्लिट्यूड म्हणतो आणि काही ठिकाणी मिनिमम आहे त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, नोड म्हणतो. ओके, याची डेफिनेट स्पीड असते, याची वेलोसिटी 0 असते, ए मॅक्झिमम असतो, ए डिफरंट असतो. याची पार्टिकल डज नॉट क्रॉस इच अदर प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये, आणि स्टेशनरी वेव्ह मध्ये पार्टिकल विल क्रॉस इच अदर. ऑल पार्टिकल आर मुव्हिंग असतात, इथं काही पार्टिकल मुव्हिंग नसतात. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी डिफरन्स बिटवीन द काय आहे, दॅट इज द प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह याच्यामधला डिफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर टाइप ऑफ व्हायब्रेशन, फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स्ड व्हायब्रेशन. याच्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असतं, फंडामेंटल मोड काय असतो, हार्मोनिक्स, ओव्हरटोन आपण बघणार आहोत, एंड करेक्शन काय असतं, त्याच्यानंतर या ठिकाणी ऑर्गन पाईप वगैरे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत.
आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाइप्स ऑफ व्हायब्रेशन बघा, एक आहे फ्री व्हायब्रेशन, दुसरं आहे फोर्स्ड व्हायब्रेशन. फोर्स्ड व्हायब्रेशन मध्ये तुम्हाला परवडणार नाही. फ्री व्हायब्रेशन तुम्हाला या ठिकाणी यस सांगता येईल. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूत. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण उद्या डिस्कस करू. एक याच्यानंतरचा बऱ्यापैकी पार्ट म्हणजे जवळपास एक लेक्चर आणखीन होईल, बरोबर आहे. तो पार्ट आपण काय करू उद्या डिस्कस करू. येस, उद्या 2:30 वाजता सर्वांनी जॉईन करा, 2:30 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता. रेकॉर्डिंगला पॉज करतोय.